लालबाग उड्डाणपुलावरची वाहतूक दोन्ही बाजूंनी आता बंद करण्यात आली आहे। फ्लायओव्हरचे गर्डर सरकल्यामुळे खबरदारी म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच MMRDAच्या अभियंत्यांनी पुलाची पाहणी केली। पूल किमान 2 ते 4 दिवस बंद राहण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे। मुक्ता सिनेमागृहाजवळ गर्डर सरकलाय। करी रोड, लालबाग, चिंचपोकळी या भागातला हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे। MMRDAचा हा पूल आहे। पूल बंद राहणार असल्यामुळे निश्चितच या भागामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। यामुळे पर्यायी मार्गाचा स्वीकार करणं हेच उत्तम ठरेल अशी या क्षणाची परिस्थिती आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, काय सध्या परिस्थिती आहे नेमकी लालबागची आणि प्रवाशांनी या मार्गाने ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी काय आवाहन असेल? अमोल, खरं तर सगळा गोंधळ आहे दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे की दादर पासून ते पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत येण्यासाठी लालबागचा पूल हा अत्यंत महत्त्वाचा उड्डाणपूल आहे। आणि काल रात्री अचानक या पुलावरती काही नागरिकांना गॅप दिसल्याचा आढळला आणि त्याच्यामुळे तातडीने स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि काल रात्रीच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। आज सकाळी MMRDAच्या अभियंत्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली आणि हा गर्डर जो गॅप निर्माण झालेला आहे तो भरून काढण्यासाठी साधारणतः 2 ते 3 दिवस कालावधी लागणार आहे। त्यामुळे पुढील 2 ते 4 दिवस हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय MMRDAने घेतलेला आहे। आता प्रवाशांना एकच मार्ग आहे की लालबागच्या पुलाकडून दक्षिण मुंबईकडे वाहतूक कोंडीतून यायचं किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करायचा। मात्र पुढील 2-3 दिवस हे मुंबईकरांसाठी, विशेषतः पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत येणारे आणि दादरवरून दक्षिण मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी अत्यंत जिकरीचे असणार आहेत, कारण या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे लालबागचा पूल बंद असल्यामुळे, कारण हा सगळ्यात लांब पूल या भागातला आहे। अमोल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।